थोड्याच वेळामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होत आहे। सध्या कोर्टामध्ये 15 नंबरची सुनावणी सुरू आहे आणि 16 नंबरवर शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होणार आहे। म्हणजे अवघ्या काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होणार आहे। तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कोणाचं याचा फैसला आजच्या या सुनावणीमध्ये होणार आहे। जस्टिस सूर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी होते। काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होणार आहे। निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं। आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। 3 वर्षापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। बुधवारी अंतिम सुनावणी झाल्यावर निकाल राखून ठेवण्यात येईल। 15 दिवस किंवा महिनाभराच्या आत सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आमच्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। प्रमोद, बरोबर 2 वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने ज्या वेळेला शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह दिलेलं होतं तर त्या विरोधात ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि हा लढा तेव्हापासून सुरू आहे। अगदी वृषाली, तुम्ही म्हणालात तसं फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला होता आणि त्यानंतर वृषाली आपल्याला आठवत असेल तर अंधेरीची पोटनिवडणूक झालेली होती आणि त्या पोटनिवडणुकीसाठी पक्ष आणि चिन्हासाठी एक उद्धव ठाकरे आणि सुप्रीम कोर्टात आले होते। त्यावेळी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय आजच्याच तारखेला म्हणजे 8 ऑक्टोबरला घेतला गेलेला होता आणि तेव्हापासून सुप्रीम कोर्टामध्ये सुनावण्या ज्या आहेत त्या सुरू असल्याचं बघायला मिळते। वृषाली, आता सध्या 15 नंबरचं प्रकरण सुप्रीम कोर्टातील कोर्ट नंबर 2 न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर सुरू आहे। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्राचे प्रकरण म्हणजे पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण सुनावणीसाठी येईल। सगळ्यांचं लक्ष यासाठीच लागलेलं आहे या प्रकरणाकडे, कारण मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणावरती सुनावणी झालेली नाहीये। आपल्याला आठवत असेल वृषाली, तर जुलै महिन्यामध्ये जेव्हा या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली होती त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेलं एक विधान खूप महत्त्वाचं होतं। त्यांनी असं म्हटलेलं होतं की या प्रकरणी आम्हाला लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे। नक्कीच प्रमोद, आणि त्यामुळेच आज या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष असणार आहे, कारण एक दिशादर्शक असा हा निकाल यामध्ये असणार आहे। पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊया। आणखी